नमस्कार. आषाढी एकादशीच्या या स्पेशल भागामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आषाढी एकादशी आता 8 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळं उपवासाच्या पदार्थांची त्या दिवशी रेलचेल होणार आहे. उपवास म्हणजे काय तर देवाच्या सान्निध्यात बसणं, देवाशी संवाद करणं, नामस्मरण करणं, जपजाप करणं. तर आज ह्या भागाची सुरुवात मी एका अभंगाने करते आहे. मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे. मंडळी, आज मी एकादशी निमित्त एक तिखट पदार्थ आणि एक गोड पदार्थ असे 2 पदार्थ करणार आहेत. मी आज राजगिरा या धान्याचा उपमा करणार आहे. हे बघा, हे राजगिरा हे असं असतं. आपण नेहमी लाह्या खातो, आणखीन राजगिऱ्याचं पीठ खातो, पण ह्या धान्य स्वरूपात राजगिरा आपला खाल्ला जात नाही. तो असा दिसतो. हे 1.5 वाटी राजगिरा हे मिलेट आहे, ते मी धुवून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये वर पाणी घातलेलं आहे. हे जे राजगिरा हे मिलेट आहे ना, ते मी ह्या वाटीनं 1.5 वाटी घेतलेलं आहे आणि ते 2 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. ते थोडंसं फुगलेलं आहे बघा. धुतलेला आणि भिजवलेला राजगिरा मी प्रेशर कुकरमध्ये घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. ह्याला मी झाकण लावून ह्याची 2 शिट्ट्या करून घेणार आहे. गॅस चालू केलेला आहे. आणखीन कुकर मी शेगडीवर ठेवलेलं आहे. आता ह्याच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. उपम्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घ्या. इथं मी लाल भोपळा चिरून घेतलेला आहे. त्याचे सालं काढून भोपळा चिरून घेतला आहे आणि स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेलं आहे. भेंडी ओल्या फडक्यानं पुसून घेतलेली आणि कोरड्या फडक्याने ती परत एकदा कोरडी करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. सुरण आहे, त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. सुकं खोबरं आहे, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, जिरं आणि मीठ. आणि हे आहे कच्ची घाणीचं शेंगदाणा तेल. आपल्याला उपवासासाठी शेंगदाणा तेल, खोबरेल तेल किंवा साजूक तूप या 3च गोष्टींचा वापर करायचा आहे. आपण आत्ता कुकर लावला ना, तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तेलामध्ये जिरं आणि मिरच्यांची फोडणी करून भाज्या परतून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये राजगिरा घालून गरम पाणी घालून कुकर लावला तरी पण चालू शकतं. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती करू शकता. किंवा एका बाजूला फोडणी आणि भाजी शिजवून घ्यायची आणि एका बाजूला राजगिरा नुसता पाण्यात घालून उकळत ठेवायचा. पण मला हे जास्त सोयीस्कर वाटतं, कारण हे बघावं लागत नाही, म्हणून मी ही पद्धत केलेली आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हा कुकर मी इकडच्या शेगडीवर ठेवून घेते आहे. गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल घालून घेते आहे. 2 चमचे घातलेले. तेल तापलेले, जिरं घालते. जिरं छान फुललं आहे. इथं मी 2 मिरच्यांचे तुकडे आणखीन खिसलेलं आलं घालते आहे. आलं तुम्ही उपवासाला खात नसाल तर घालू नका. सुरण घालणार आहे. सुरण कधी कधी खाजर असतं आणि म्हणून मी मुद्दाम आलं घातलेलं आहे. सुरण घातले. भेंडी घालून घेते.
भेंडी उपवासाला चालते, बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तुम्हाला कुठल्याही भाज्या घालायच्या नसल्या तरी पण चालेल, नुसतं राजगिऱ्याचा उपमा केला तरी पण चांगला आहे. लाल भोपळा घालते, त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. भाज्यांवर थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे त्या भाज्या शिजतील पण आणि त्यांना मीठ लागेल. भाज्यांवर झाकण ठेवते आणि भाज्या वाफवून घेते आहे. आपला उकडून घेतलेला राजगिरा कसा मऊसूत छान झाला आहे बघा, आणि पण सुट्टा सुट्टा पण आहे. पाणी आपलं एकदम बरोबर पडलेलं आहे. भाज्या आपल्या वाफवून झाल्या, हे बघा. भाज्यांचा आकार कमी झाला आहे आणि त्या शिजलेल्या दिसत आहेत. राजगिरा हा कॅल्शियम, प्रोटीन, लोह यांचा उत्तम स्रोत आहे. पचायला हलकं असते, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली सुधारते, आणखीन इम्युनिटी पण आपली वाढते. त्यामुळं राजगिरा हा सुपरफूडमध्ये मोडला जातो. आपण राजगिऱ्याचे लाडू खातो, राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या खातो, पण तुम्ही जर गव्हाच्या पिठामध्ये राजगिऱ्याचं पीठ मिसळलं थोडंसं, तर तुमच्या पुऱ्याला एक वेगळा स्वाद येईल आणि तुमचं कोलेस्ट्रॉल पण जे वाढलेलं असेल ते कमी होईल. त्यामुळं उपासासाठीच नव्हे तर रोजच तुम्ही, म्हणजे आपण राजगिऱ्याचा आहारात समावेश केला पाहिजे. राजगिरा आपला एकदम मोकळा झालेला आहे, छान झालेला आहे. आणि तुम्हाला जर समजा अजून सैलसर हवा असेल उपमा, तर थोडंसं पाणी जास्त घालून शिजवा. इथं मी सगळा राजगिरा घातलेला नाही आहे, एक वाटी शिजलेला राजगिरा आम्ही बाजूला ठेवलेला आहे, कारण राजगिरा फुगतोय. मीठ घालून घेऊया आपण, थोडं मीठ भाज्यांमध्ये पण घातलेलं आहे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे काजू. तुम्ही इथं शेंगदाणे वापरले तरी पण चालू शकेल. आपला राजगिऱ्याचा उपमा एकदम मऊ झालेला आहे आणि एकदम सुट्टा सुट्टा म्हणजे मोकळा झालेला आहे. पण मला जरा थोडासा ओलसर अजून हवा आहे, तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते. 2 चमचे तूप सोडून घेते आहे. 1 मिनिट उपम्यावर झाकण ठेवून घेते. आपला उपमा छान तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेते आहे. अर्धा लिंबाचा रस घातलाय. उपम्याचं मी प्लेटिंग करून घेते. उपम्याची मी मूठ करून घेतलेली आहे. मंडळी, आपला पहिला पदार्थ राजगिऱ्याचा सोप्या पद्धतीनं आणि पचायला हलका असा पौष्टिक उपमा तयार झाला आहे. आता मी दुसरा पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे लाल भोपळ्याची खीर. आज मला लाल भोपळा जरा फिकट रंगाचा मिळालेला आहे. एरवी लाल जरा रंग डार्क असतो, पण आता असा मिळाला आहे, त्यामुळे मी याच भोपळ्याच्या फोडी करून घेणार आहे आणि तो खिसून घेणार आहे. भोपळ्याच्या फोडी मी करून घेतल्या आहेत आणि त्या खिसून घेते. तुमच्याकडे तर ह्याच्यापेक्षा बारीक खिसणी असेल ना, ज्यामुळे बारीक खीस पडेल, तर ती तुम्ही वापरा. माझी जरा मोठी आहे, मोठा जाडसर खीस पडतो. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे. 2 चमचे साजूक तूप घालते. खिसलेला भोपळा मी याच्यात घालून घेते.
भोपळा परतून घ्यायचा आहे आणि थोडासा शिजून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील पाणी कमी व्हायला पाहिजे. दुसऱ्या शेगडीवर मी अर्धा लिटर दूध तापत ठेवले. पाऊण चमचा वेलदोडीची पूड आहे. इथे मी 10-12 बदाम आणि 5-6 काजू घेऊन मिक्सरमधून पूड केलेली आहे. ह्या अशा पुडीमुळं आपली खीर दाट होते. थोडासा खवा घेतलाय 2-3 चमचे. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आणखी आपल्या भोपळ्याचा रंग जरा फिकट आहे ना, त्यामुळं त्याचा रंग जरा थोडासा डार्क होण्यासाठी मी इथं केशर वेलची सिरप घेतलेले आहे. मी फूड कलरचा कधी वापर करत नाही. भोपळा आपला शिजलाय. 2 चमचे खवा घालून घेते. खवा आपला एकजीव झालेला आहे. खव्याच्या ऐवजी तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता किंवा आटवलेलं दूध घालू शकता. दूध घालून घेते. वेलदोडीची पूड, काजू आणि बदाम यांची पूड एकजीव करूया खीर. रंग थोडासा डार्क येण्यासाठी मी इथं केशर सिरप, केशर वेलदोडे सिरप वापरते. साखर घालून घेते. साखर घातल्यावर खीर थोडीशी पातळ होणार आहे. एक उकळी आली की आपण बंद करून घ्यायची. आपली खीर झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते आहे आणि खीर बाउलमध्ये काढून घेते. आपली भोपळ्याची उपवासाची शाही खीर तयार झालेली आहे. मंडळी, राजगिऱ्याचा उपमा आणि लाल भोपळ्याची शाही खीर हे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघत असते. अशाच नवनवीन पदार्थांची रेसिपी घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि हो, आमच्या या चॅनेलवर राजगिऱ्याच्या पुऱ्या, रताळ्याचे कटलेट, रताळ्याचं थालीपीठ अशा बऱ्याच रेसिपी उपवासाच्या आहेत. त्या तुम्ही नक्कीच बघा. धन्यवाद.